नमस्कार, स्वागत आहे आपल्या शिर्षी कॉर्नरमध्ये। आज आपण मस्त असे भोपळ्याचे भरीत बनवणार आहे। बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी शक्यतो आवडत नाही, तर या पद्धतीने जर भोपळ्याचे भरीत बनवलं तर नक्कीच आवडेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक छोट्या साईजचा भोपळा घेतलेला आहे, अगदी कोवळा आहे, तर त्याला फोर्कच्या सहाय्याने ब्रेक करून घेऊया, त्यामुळे तो आतपर्यंत व्यवस्थित असा शिजला जाईल। आता ह्याला आपण वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याची साल काढताना ती व्यवस्थित अशी निघली जाते। भोपळा घेताना शक्यतो असा छोटाच घ्यायचा आहे, कोवळा भोपळा। जर तुम्ही निबर भोपळा घेतला मोठा तर तो व्यवस्थित असा आतपर्यंत शिजला जात नाही, त्यामुळे छोटा भोपळा घ्या किंवा मीडियम साईजचा घेतला तरीही चालेल। तर इथं आपण गॅसवरती आता फुलके भाजायची जी जाळी असते ती घेतलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला भोपळ्याला सर्व बाजूने आलटून पलटून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर बघा इथं मस्त असं आपला भोपळा भाजून झालेला आहे। आता आपण ह्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। झाकून ठेवल्यामुळे तो व्यवस्थित असा आतपर्यंत शिजला जातो। तर तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण कट करून घेऊया। भोपळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत। दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। त्याचबरोबर फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते पचनास मदत करते। त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते। केसासाठी, त्वचेसाठी अत्यंत उपयोगी आहे, त्यामुळे आपल्या जेवणामध्ये दुधी भोपळ्याचा अवश्य समावेश करा। तर इथं आपलं हे सर्व भाज्या आता बारीक चिरून झालेल्या आहेत। तर आता आपण फोडणी देऊन घेऊयात। तर त्यासाठी आपण इथं कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये आता 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आणि एकदा हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा टाकून घ्यायचा आहे। आपण भरीत करतो त्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे। आता कांदा टाकल्यानंतर आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। एकदा का ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊया आणि आणखी 2 मिनिटांसाठी हे परतून घेऊया। त्यामुळे कांद्याचा कलर पण थोडा चेंज होईल आणि मिरची पण चांगली परतली जाईल। आता टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो टाकलं की लगेचच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो हा लगेच शिजला जातो, त्यामुळे आता आपण हलवून ह्याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इथं भोपळ्याची साल काढून घेऊया। भोपळ्याची साल सहजासहजी निघत नाही, त्यामुळे आपल्याला या पद्धतीने पाणी टाकून वरील साल काढून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने चाकूच्या सहाय्याने थोडं खरडून काढायचं, म्हणजे साल लगेच निघली जाते। तर अगदी व्यवस्थित अशी इथं साल काढून झालेली आहे। आता आपण कट करून घेऊया। मी इथं अगदी बारीक बारीक कट करून घेते। तुम्ही याला चॉपरमधून चॉप करून घेऊ शकता किंवा मग ग्राइंडरमध्ये पल्स मोडवरती ग्राइंड करून घेतलं तरी चालेल, जास्त पण बारीक करायचं नाही। तर इथं आता आपण ह्याच्या 5 मिनिटं झालेले आहेत। आपलं टोमॅटो पण चांगलं शिजलेलं आहे। त्याच्यामध्ये लाल मिरच पावडर, गरम मसाला आणि हळद टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि आपण जे बारीक करून घेतलेला दुधी भोपळा आहे तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं हलवून आता याला झाकून ठेवायचं आहे। तुमचा जर भोपळा थोडा निबर असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये या स्टेजला पाणी टाकून शिजवून घेतलं तरीही चालेल। तर माझा आतून पण भोपळा व्यवस्थित असा शिजला होता, त्यामुळे तर पाणी वगैरे टाकलं नाही। तर बघा आपला इथं 5 मिनिटानंतर मस्त असं हा भोपळ्याचे भरीत तयार झालेले आहे। कलर पण अगदी मस्त असा आलेला आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, करायला पण खूप सोपी आहे। आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।